मित्रांनो नमस्कार. आज खऱ्या अर्थानं 29 महानगरपालिका राज्यातल्या त्यांचं आज गेले 8 वर्ष ज्या रखडलेल्या निवडणुका होत्या त्याचं बिगुल आज वाजलेलं आहे. आजपासून राज्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. पण गेले 8 वर्ष ह्या रखडलेल्या नगरपालिकांच्या ज्या निवडणुका होत्या ह्या निवडणुका मात्र पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी ठप्प झाल्या होत्या. त्यामुळं एवढे दिवस 8 वर्ष प्रशासन होतं ते प्रशासन काम करत होतं. अखेर आज तो आनंदाचा दिवस आलेला आहे आणि त्या अनुषंगानं ही प्रक्रिया कशी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. कारण 2017 पासून या संपूर्ण निवडणुका आहे 2017 ते 2025 पर्यंत आपणाला 8 वर्षाचा हा कालखंड खऱ्या अर्थानं अनेक प्रश्न ऐरणीवर होते आणि तो सर्व प्रश्न मिटणार आहे. कारण तो कसा असणार आहे तर मी तुम्हाला सांगेन की निवडणुकाचे हा जो बिगुल कसा होणार आहे. कारण अर्ज छाननी आहे ती आपल्याला 3 डिसेंबरला होणार आहे आणि अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे ती आपल्याला 2 जानेवारी होणार आहे आणि मतमोजणी आहे ती आपल्याला 16 जानेवारीला होणार आहे. मित्रांनो ही सगळी प्रक्रिया होत असताना मात्र नवीन उमेदवार नवीन तरुण पिढी यामध्ये जे खऱ्या अर्थाने ज्यांना अनेक अपेक्षा आहेत की आम्ही अनेक वर्ष आम्ही कामं केलेले आहेत त्यामुळं या लोकांना काही लोकांना अपेक्षा आहे की आम्ही निवडून येऊ शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही जी लढत आहे 29 महानगरपालिकेचं जे निवडणूक होणार आहे त्यामध्ये अनेक मतदान पेटीमध्ये अनेक लोकांचं मतदान बंद होणार आहे, भविष्य बंद होणार आहे. पण ह्या 8 वर्षामध्ये आपल्याकडे सत्ता नसताना नगरसेवकांना कुठल्याही काम करण्याची संधी नसताना कुठल्या नगरसेवकांनी प्रभागातली किती कामं केली यावर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. आता केवळ पैशाचं राजकारण उरलं नसून आता मतदार राजा जागसूर झालेला आहे. त्यामुळं राज्यातील 29 महानगरपालिकेचं निवडणुकीचं बिगुल आहे ते आता फुटणार आहे आणि जे निवडणूक प्रक्रियेमध्ये सामील होणार आहेत खऱ्या अर्थानं अशा वेळेला मतदार राजा जागा हो, माणुसकीचा धागा हो आणि ह्या सर्व निवडणुकांमध्ये जर आपणाला मतदार राजाला जर वाटत असेल की आपण निवडलेला उमेदवार आहे तोच आपलं भविष्य घडू शकतो, ठाणे शहराचं भविष्य घडू शकतो, राज्यातील 29 महानगरपालिकेचं भविष्य घडवू शकतो, अशा उमेदवाराला निवडून आणण्याची जोखमदारी आमच्या लोकशाहीचा जो उत्सव आहे त्यामध्ये मतदानाचा हक्क बजावणाऱ्या आमच्या नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळं गेली 8 वर्ष रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकाचं बिगुल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाजणार आहे. त्यामुळे मित्रांनो मतदार राजा जागा हो, माणुसकीचा धागा हो, पण मात्र मतदार देताना आपलं मत आहे ते अशा व्यक्तीला द्यायचं आहे, अशा काम करणाऱ्या व्यक्तीला द्यायचं आहे जो समाजाच्या विविध घटकापर्यंत पोहोचतो, समाजाची कामं करतो, समाजातल्या तळागाळातल्या माणसाला घेऊन जातो. अशा लोकांना आपणाला मतदान करायचं आहे. आपलं एक मत आहे ते संपूर्ण ठाणे शहराचं महाराष्ट्रातील 29 राज्यातल्या महानगरपालिकेचं भविष्य घडणार आहे. त्यामुळं मित्रांनो हा निवडणुका तुमच्या आमच्यासाठी आणि संपूर्ण 29 राज्यामध्ये खूप महत्वाच्या समजल्या जाणार आहेत.